रेखास कुकिंग वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चवळीची उसळ। चवळी रात्रभर भिजत ठेवावी, स्वच्छ धुवून सकाळी कुकरमध्ये लावावी। कुकरमध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालावी। हळद घातल्याच्या नंतर कुकरला झाकण लावून कुकर गॅसवरती ठेवून द्यावा। 4 शिट्या कराव्यात। नंतर कढई ठेवावी, त्याच्यामध्ये तेल घालावं। तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जिरे टाकावेत। जिरे मस्त भाजून घ्यावेत। त्याच्यानंतर कांदा घालावा। कांदा चांगला फ्राय करून घ्यावा। मग बघावं की आपली चवळी शिजले की नाही, छान शिजली पाहिजे। त्यानंतर कढईमध्ये टमाटर टाकून टमाटर आणि कांदा छान भाजून घ्यावा। टमाटर आणि कांदा भाजल्यामुळे उसळला चांगली चव येते। माझी सिक्रेट, थोडीशी साखर टाकावी, लाल तिखट, धना जिरा पावडर घालून छान मसाला भाजून घ्यावा। नंतर त्याच्यामध्ये चवळी घालावी। चवळीला उकळी काढावी। त्यानंतर चवळीमध्ये चवीपुरते मीठ घालावे। मीठ घातल्याच्या नंतर चवळी छान हलवून घ्यावी। त्याच्यानंतर मस्त चवळीच्या कढईवरती झाकण ठेवावं। झाकण ठेवून एक वाफ काढावी। वाफ आल्याच्या नंतर आपली चवळी तयार आहे। माझा व्हिडिओ संपूर्ण बघितला त्यासाठी तुमच्या सर्वांचे धन्यवाद। आणि ही डिश नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। इझी आणि सोपी आहे। मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली।